नमस्कार मित्रांनो, 30 एप्रिल या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी फास्ट रिव्हिजन म्हणजेच क्विक पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक एक टॉपिक पाहण्याच्या दृष्टिकोनातून एक सिरीज आपण सुरू करतोय, ज्या सिरीजमध्ये आपल्याला 5 ते 7 मिनिटांमध्ये एक एक टॉपिक राज्यघटनेचे क्विक रिव्हिजनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिजेत, ज्याच्यामध्ये सगळा कंटेंट, सगळे पॉईंट आणि सगळा विषय कव्हर होईल। या पद्धतीने अभ्यासाचा पूर्ण पाठ रिवाईज करण्यासाठी या माध्यमातूनची सिरीज सुरुवात आहे। आज पहिला लेक्चर, पहिला व्हिडिओ आपला उद्देश पत्रिकेबद्दल आहे। उद्देश पत्रिकेमध्ये आपण आज पाहणार आहोत संपूर्ण घटक, आत्तापर्यंतच्या आलेल्या प्रश्नपत्रिकेतले सगळे घटक प्रश्न आणि पुढे येऊ शकणाऱ्या दृष्टिकोनातून आयोगाचा सगळा पाठ कव्हर होईल या दृष्टिकोनातून उद्देश पत्रिका। तर पाहू, उद्देश पत्रिकेची सुरुवात आहे। उद्देश पत्रिका आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका, सोव्हिएत रशिया, चायना, इराण, फ्रान्स अशा देशांमध्ये आहे, तर भारताने मात्र अनुकरण केलेलं आहे ते मात्र अमेरिकेचं आहे। अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनचा इम्पॅक्ट भारतीय संविधानावर आहे, उद्देश पत्रिकेच्या बाबतीत आहे। उद्देश पत्रिकेचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे। 13 डिसेंबर 1946 रोजी हा प्रस्ताव संविधान सभेसमोर ठेवला होता। 22 जानेवारी 1947 रोजी हा प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे। हा प्रस्ताव जो पारित झाला त्या प्रस्तावामध्ये विशेष शब्द होता उद्देश पत्रिकेअंतर्गत स्वतंत्र हा शब्द होता आहे, जो शब्द अंतिम ठरावाच्या वेळेस मात्र काढून टाकण्यात आला। आणि विशेष या 22 जानेवारी 1947ला पारित झालेल्या ठरावामध्ये बंधुता हा शब्द नव्हता, पण अंतिम ठरावाच्या वेळेस तो ॲड करण्यात आला। हा मूलभूत फरक आहे मूळ ठराव आणि अंतिम ठरावामधला आहे। उद्देश पत्रिका आमची संविधानामध्ये या माध्यमातून अंमलात आलेली पाहायला मिळते। ती आम्ही भारतीय लोक एक सार्वभौम, आम्ही शब्द अमेरिकेकडून घेतलेला आहे। भारतीय, संपूर्ण भारतीय नागरिकांसह लोकांचा समावेश असलेला हा घटक आहे। आम्ही भारतीय लोक सार्वभौम असा देश ज्या देशाचे तुकडे होऊ शकत नाहीत, त्या माध्यमातूनचा कुणाचा प्रभाव नाही, कुणाचं नियंत्रण नाही, कुणाचं प्रभाव नाही, कुणाची सत्ता नाही, असं दर्शवणारा हा सार्वभौम शब्द आहे, ज्याच्यामध्ये स्वतंत्रताही समाविष्ट होते। म्हणूनच सार्वभौम शब्द घेतला आणि स्वतंत्रता शब्द काढलेला आहे। पण आपल्या देशाचे जर काही विभाजन करायचे असतील किंवा देशात काही ॲड करायचं असेल तर सर्व अधिकार भारताकडे राहतील, हा या सार्वभौम शब्दाचा अर्थ आहे। सार्वभौम शब्दानंतर राज्यघटनेमध्ये लोकशाही गणराज्य या शब्दांचा समावेश होता, परंतु पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या माध्यमातून 42nd अमेंडमेंट 1976 द्वारे आपण समाजवाद, धर्मनिरपेक्षता शब्द ॲड केलेले आहेत। या समाजवाद शब्दाचा अर्थ 1983 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नकारा वर्सेस संघ सरकार या खटल्यामध्ये स्पष्ट केलेला आहे। समाजवाद म्हणजे आपला समाजवाद तो सोव्हिएत रशिया, चायना, व्हेनेझुएला या देशाप्रमाणे नसून भारताचा समाजवाद हा कंप्लीट पूर्णपणे गांधीवाद व समाजवाद या दोघांचं संमिश्रण आहे। तर भारत मात्र गांधीवादी समाजवादाकडे झुकलेला आहे, म्हणजे मॅक्झिमम गांधीवादाकडे झुकलेला हा भारत आहे, असं सुप्रीम कोर्टनं नकारा वर्सेस भारत सरकार 1983च्या खटल्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। तर धर्मनिरपेक्षता हा शब्द राज्यघटनेत प्रत्यक्ष कुठेही नाही, प्रथमच उद्देश पत्रिकेमध्ये तो शब्द ॲड केलेला आहे। आणि आर्टिकल 25 मध्ये इनडायरेक्टली धर्मनिरपेक्ष शब्दही समाविष्ट आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य या शब्दांतर्गतच धर्म बदलणे, धर्म स्वीकारणे, धर्म नाकारणे आणि धर्मनिरपेक्ष राहणे या शब्दाचाही समावेश होतो, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। म्हणून धर्म स्वातंत्र्यामध्ये धर्मनिरपेक्ष येतो, पण प्रत्यक्ष शब्द मात्र फक्त उद्देश पत्रिकेत येतो। आणि त्यानंतर लोकशाही, भारताची प्रत्यक्ष दोन्ही प्रकारची लोकशाही आहे, जी आज प्रत्यक्ष लोकशाही ब्रिटनचं अनुकरण करणारी तर अप्रत्यक्ष लोकशाही अमेरिकेचं अनुकरण करणारी आपल्याला पाहायला मिळते आहे। गणराज्य रिपब्लिक ऑफ इंडिया आहे, तो आपण फ्रान्सकडून शब्द स्वीकारलेला आहे। असा जो भारत आहे यातले पहिल्याच लाईनमधले हे सगळे शब्द भारताचे आदर्श आहेत, आपल्या संविधानाचे आदर्श आहेत। सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे आपल्या देशाचे आदर्श आहेत। तर लक्ष किंवा उद्दिष्ट काय आहेत, तर आपलं पहिलं लक्ष आहे किंवा उद्दिष्ट आहे न्याय मिळवून घेणे। पण कोणत्या प्रकारचा न्याय? न्याय आहे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय। अगोदर सामाजिक महत्त्वाचं आहे, सगळ्याला समाज पातळीवरती इक्वॅलिटी पाहिजे। आर्थिक, सगळ्याला किमान रोजगार मिळाला पाहिजे। राजकीय, मतदानाचा अधिकार, उमेदवारीचा अधिकार हा असावा असा उद्देश आहे। आणि न्याय शब्द आपण घेतलेला आहे,
तत्कालीन सोव्हिएत क्रांतीतून म्हणजेच रशियन क्रांतीतून आहे. रशियन क्रांती झालेली आहे 1917मध्ये. त्या क्रांतीतून भारताला हा शब्द प्रेरित करण्यात आलेला आहे किंवा भारत प्रेरित होऊन तो शब्द घेतलेला आहे. 1917 रशियन क्रांती. त्यानंतर आपला नेक्स्ट उद्देश जो आहे, ऑब्जेक्टिव्ह जो आहे, लक्ष्य आहे ते म्हणजे स्वतंत्रता. स्वतंत्रता कशाची आहे? विचार व अभिव्यक्तीची, विश्वास व श्रद्धा यांची स्वतंत्रता आहे, जी उपासना करण्याबद्दलची देते आहे. आणि ही स्वतंत्रता आपण प्रेरित आहोत अमेरिकन स्वातंत्र्याच्या शब्दाच्या माध्यमातून आहे. अमेरिकन स्वातंत्र्यता म्हणजेच अमेरिकन क्रांती या माध्यमातूनचा शब्द प्रेरित आहे. 1776 अमेरिकन क्रांतीतून हा आपण घेतलेला आहे. आणि हा आपल्या देशाच्या आज ऑब्जेक्टिव्हपैकी एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणून ओळखला जातो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य स्वतंत्रता या शब्दाबद्दलचं आहे. त्यानंतर आहे समता. दर्जा व संधीची समानता पाहिजे आहे. आज आपल्या देशामध्ये दर्जा आणि संधी या दोघांचीही समानता मिळाली पाहिजे, संधी मिळाली पाहिजे, या माध्यमातूनच्या कार्यभूमिकेचा उद्देश समाविष्ट आहे. न्याय, स्वतंत्रता आणि समानता या शब्दाचं मेन मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे. देशातील सर्व व्यक्तींची प्रतिष्ठा, ज्याच्यामध्ये डिग्निटी इम्पॉर्टंट आहे, एकता व अखंडता जे इम्पॉर्टंट आहे, आणि या सगळ्यांमध्ये बंधुता प्राप्त करून देणारी आज आमच्या संविधान सभेमध्ये आम्ही ही उद्देशपत्रिका स्वीकार करत आहोत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी असं उद्देशपत्रिकेचा हा संपूर्ण स्ट्रक्चर घटक आहे. यामध्ये अखंडता, ज्याला पर्यायी शब्द एकात्मता आहे, हा सुद्धा 42वी घटनादुरुस्ती 1976 द्वारे आपण घटनेत ॲड केलेला आहे. अशा पद्धतीने ही आमची उद्देशपत्रिका आहे. या उद्देशपत्रिकेबाबत अनेक विषय अनेक वेळेला विवादित झाले की हा भाग घटनेचा आहे की नाही. याबद्दल बिरुबारी केस वर्सेस संघ सरकार 1960 मध्ये पार पाडली. या बिरुबारी केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं उद्देशपत्रिका घटनेचा भाग नाही, तुम्हाला जे बदल करायचे करू शकता, पार्लमेंट पॉवरफुल आहे. परंतु हाच निर्णय सुप्रीम कोर्टनं पुन्हा बदलला 1967 मध्ये. गोलकनाथ वर्सेस पंजाब राज्य उद्देशपत्रिका घटनेचा एक भाग आहे आणि यामध्ये संसद काहीच बदल करू शकत नाही, डायरेक्ट अपोजिट डायरेक्शन. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट पुन्हा बदलला आणि 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य या खटल्यामध्ये उद्देशपत्रिका हे फक्त भाग नसून अविभाज्य भाग आहे आणि यामध्ये जे येणारे विषय आहेत ते बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. त्यामुळे यात बदल करता येत नाही. याच्याशिवाय मात्र जे तुम्हाला बदल करायचे ते करू शकता आहे. पण मूलभूत फरक, बिरुबारीमध्ये भाग नाही, गोलकनाथमध्ये भाग आहे आणि 73च्या केशवानंदमध्ये अविभाज्य भाग आहे. आणि त्यानंतर 1980 मध्ये मिनर्वा मिल्स केसमध्ये घटनेचा भाग आहे. 1995 मध्ये LIC केसमध्ये घटनेचा भाग आहे. असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत उद्देशपत्रिकेबाबत आहे. आणि फायनली उद्देशपत्रिका हे घटना दुरुस्तीसाठी पात्र आहे का, अमेंडेबल आहे का, तर याचं उत्तर आहे. आर्टिकल 368 सबक्लॉज 2 नुसार यामध्ये बदल करता येतो आणि यासाठी संसद विशेष बहुमताने बदल करेल आहे, अन्यथा नाही. आणि संसद जे विशेष बहुमताने बदल करेल यासाठी अर्ध्या राज्याची मंजुरी वगैरे लागत नाही. पण संसद तेवढा बदल करू शकते जेवढा पार्ट बेसिक स्ट्रक्चरमध्ये येत नाही. आणि आज उद्देशपत्रिकेतले प्रत्येक शब्द बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतात, त्यामुळे आहे त्या शब्दाला दुरुस्त करता येत नाही, पण दुरुस्तीद्वारे नवीन शब्द ॲड करता येतात. म्हणून घटना दुरुस्ती करता येते का, तर याचं उत्तर आहे घटना दुरुस्ती करता येते. आणि आत्ता 2021-22 मध्ये समाजवाद या शब्दामध्ये समानतावादी समाजवाद असा शब्द ॲड करण्याबद्दलचा खाजगी प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यातही आलेला होता आहे. त्यामुळे नवीन शब्द ॲड करता येईल, पण आहे ते काढून टाकता येणार नाही, कारण ते बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. म्हणून उद्देशपत्रिका आत्ता आपल्यासाठी एक ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणून का होईना ती महत्त्वाची आहे. तीच उद्देशपत्रिका हा आज घटनेचा एक भाग आहे आणि फक्त भाग नाही तर एक अविभाज्य भाग आहे, म्हणून ती महत्त्वाची आहे. थँक्यू. पुन्हा भेटू.